जबाबदार पदावर बेजबाबदार व्यक्ती. दिल्ली, हैदराबाद, पुणे, कोलकाता, बदलापूर, अंबरनाथ, कोटेवाडी, खैरलांजी, कोल्हापूर या शहरांनी महिलांसाठी नरक निर्माण केला. महिलांसाठी सरकार अनेक लाडक्या योजना आणते, मात्र योजनांच्या आडून महिलांना हवसचे शिकार बनविले जाते. यामध्ये कोवळ्या कळ्यासुद्धा कुस्करल्या जातात. महाराष्ट्रात असलेले सरकार बेकायदेशीर व बोगस असल्याचे सुप्रीम कोर्टाचे निरीक्षण आहे. त्याचाच हवाला मुख्यमंत्र्यांनी बदलापूर घटनेनंतर दिला. 2 वर्षापूर्वी त्यांनी जो पराक्रम केला त्याचा फैसला नार्वेकर नामक विधानसभा सभापती व निवडणूक आयोगाने फास्ट ट्रॅकच्या हवाल्याने दिला. आता राज्यपाल, मुख्यमंत्री, निवडणूक आयोग, विधानसभा सभापती, लोकसभा सभापती सगळे सुप्रीम कोर्टाच्या तडाख्यात आले आहेत. राजकारण्यांनी विनोद जरूर करावा. हे अंतुले, बाबासाहेब भोसले यांच्यावर शिवसेना प्रमुखांनी सर्वात जास्त व्यंगचित्री बनविली. शिवसेना प्रमुख आज हयात न असते तर टरबुजा म्हणतात त्याप्रमाणे त्रिशूळाची व्यंगचित्रे निर्माण झाली असती. मुख्यमंत्रीपद खाऊ गल्लीतल्या सरदाराला दिले तर काय होते याचा अनुभव महाराष्ट्र घेतोय. पंतप्रधान व गृहमंत्री यांनी महाराष्ट्राच्या बोकांडी बेजबाबदार व्यक्ती बसवून आपले भले केले, मात्र महाराष्ट्राचा खेळ केला आहे. लाडकी बहीण वगळता या मंडळींना काही सुद्धा दिसत नाही. अंबरनाथ, बदलापूर येथे घडलेले प्रकार नरकात सुद्धा घडले जात नसतील. 3 वर्षाच्या मुली वासनेची शिकार. आपण कोणत्या युगात राहतो? यापेक्षा जंगलातील रानटी जनावरे बरी. ते कायदा व व्यवस्थेचा भंग करत नाही. शाळा महाविद्यालयात शिकून तेवढेच ज्ञान मिळते काय? महाराष्ट्राची अब्रूची लक्तरे वेशीला टांगली असताना मुख्यमंत्री म्हणतात विरोधकांनी आंदोलन केले. पुन्हा पोलीस चालढकल करत असतानाही त्यांना आदेश देण्याचे सौजन्य दाखविता आले नाही. महाराष्ट्र राष्ट्र बंद करून असले प्रकार थांबणार नाहीत. ज्यातल्या ते न्याय होत नाही तोवर जनतेचा त्रागा कमी होणार नाही. आता तर असले प्रकार सूचक म्हणून चालू केले की काय असे वाटते. मात्र पूजा चव्हाणबाबत बेफाम सुटलेल्या महिलांनी मिठाची गुळणी धरलेली दिसते. संजय राठोडचे जगणे हराम केले होते. आता समोरासमोर राहतात असे कळते. मुख्यमंत्र्यांनी मर्यादा सोडता कामा नये. आणि सदावर्ते हे तर एक बिंडोक व्यक्ती असून न्यायालय त्यांच्या आहारी जाते की काय असाही प्रकार समोर आला आहे. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.